अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय के कुलपति के कक्ष के सामने अनशन कर विश्वविद्यालय की परीक्षा समय सारणी और परिणाम संबंधित समस्याओं को लेकर विरोध प्रदर्शन किया। इस आंदोलन का मुख्य उद्देश्य विश्वविद्यालय की परीक्षा संबंधित जटिलताओं को सुलझाना था, जो छात्रों के लिए भारी संकट का कारण बन रही है। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय के कुलपति के कक्ष के सामने अनशन किया, जिसमें परीक्षा समय सारणी और परिणाम से जुड़ी समस्याएं उठाई गई। छात्रों ने एक ही दिन में 15 मिनट के अंतराल में 2 पेपर होने की व्यवस्था पर विरोध जताया और समय सारणी से तत्काल बदलाव की मांग की। बीबीए प्रथम वर्ष के फंडामेंटल ऑफ फाइनेंस विषय में अधिकांश छात्रों के फेल होने पर एबीवीपी ने इसकी जांच की अपील की, जबकि बीसीए प्रथम वर्ष के जीएस महाविद्यालय जालना के छात्रों का परिणाम अभी तक जारी नहीं हुआ है। आज या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संभाजीनगर महानगराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या काही दिवसापासून विद्यार्थी परिषदेने परीक्षा संचालक असेल, कुलगुरू असेल, यांना वेगवेगळ्या विषयांवर निवेदन देण्यात आलेलं आहे। आज बघितलं बीसीएसच्या परीक्षा 5 एप्रिल पासून सुरू होणार आहेत आणि या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एकाच दिवशी 15 मिनिटाच्या गॅपनी 4 पेपर द्यावा लागत आहेत। बघितलं 2 दिवसापूर्वी बीबीएचा रिझल्ट लागला आणि या रिझल्ट मध्ये 80% विद्यार्थी नापास झालेले आहेत। 80% विद्यार्थी नापास होणं हे मध्ये खूप मोठी शोकांतिका आहे। यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतंय की विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे पेपर व्यवस्थित पद्धतीने तपासलेत का नाही, यावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत। आपण बघितलं एका विषयाचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता असेल, प्राध्यापकांना पेपर परत घेऊन जमा करून त्यांना इन्व्हर्ट करून परत विद्यार्थ्यांना दुसरा पेपर द्यायचा असेल, या विषयाला या सर्व घटनेला 15 मिनिटाचा वेळ कितपत पुरणार आहे। एखाद्या विद्यार्थ्याला पाणी प्यायचं असेल, एखाद्या विद्यार्थ्याला आपला हॉल तिकीट नंबर दुसरा हॉल नंबर चेक करायचा असेल, त्या विद्यार्थ्यांनी 15 मिनिटांमध्ये हे सर्व काम कसं करावं, हे सर्व प्रश्न घेऊन विद्यार्थी परिषद या ठिकाणी आंदोलन करते। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आंदोलन करतायत आणि कुलगुरू महोदयांना 5 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही की ते आम्हाला वेळ देऊ शकतील। बघितलं तर प्रशासन दमदाटीची एक वागणूक देते। या ठिकाणचे कर्मचारी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना दमदाटी करताना दिसून येतात। आपण बघितलं विद्यापीठाच्या रिचेकिंगच्या बॅकलॉगच्या फॉर्मची फीस ही 900 रुपये झालेली आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिकायला येणारा विद्यार्थी हा कोणी अंबानी अदानीच्या घरचा विद्यार्थी नसून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे। जो शेतकरी आपापल्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी दिवसभर काम करतात, असे विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येत आहे आणि इथे या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगची परीक्षा फीस ही 900 रुपये आहे। या सर्व गोष्टींना घेऊन विद्यार्थी परिषद या ठिकाणी आंदोलन करते। जोपर्यंत कुलगुरू सर आमच्या मागणीचे उत्तर देत नाही, आमची मागणी मान्य करत नाही, तोपर्यंत इथून एकही विद्यार्थी हलणार नाही।